आपण सर्वजण आपलं पवित्र शास्त्र लूकरूचं वर्तमान उघडूया. लेट अस ओपन द गॉस्पल ऑफ लूक आणि आपण त्याचा 4था अध्याय उघडणार आहोत. लेट अस ओपन द गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर नंबर 4 आणि आपण त्याचा दुसरा भाग जो आहे तो बघणार आहोत. लूक चॅप्टर 4 वर्सेस 16 ऑनवर्ड्स, 16व्या वचनापासून आपण पुढे वाचणार आहोत. आणि आपल्या रीतीप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन तो वाचायला उभा राहिला. तेव्हा यशया भविष्यवाणीचे पुस्तक त्याला देण्यात आले आणि त्याने ते पुस्तक उघडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले होते की एक मिनिट बस. इफ यू रीड दिस वर्स, 16 वचन पुढं वाचण्या अगोदर पहिले आपण हे वचन पाहूया. असं म्हटलेलं आहे की लूक असं लिहितो की येशू पुन्हा एकदा नासरेत गेला. ही वेंट टू नॅझरेथ वन्स अगेन. नॅझरेथ वॉज हिज होम टाउन, है ना. तो नाझरेथचा होता आणि आपण पाहतो की ज्या वेळेला येशूची मिनिस्ट्री सुरू झाली होती तर त्याच्यानंतर तो त्याच्या होम टाउनमध्ये फक्त 2दा गेला होता. इन नॅझरेथ ही हॅड बीन ओनली ट्वाईस. वन्स इज हिअर. एक वेळ त्यातली जी आहे ती इथं आपण वाचत आहोत. असं म्हणलेलं आहे तो ज्या वेळेला नाझरेथ गेला तर तो कुठं गेलेला होता? शब्दात दिवशी तो सभास्थानात गेला किंवा एका मंदिरामध्ये तो गेला. आणि पुढं काय लिहिलंय? तो वाचायला उभा राहिला. नाही, मंदिरात तो ज्या वेळेला गेला त्या ठिकाणी काय म्हणलंय? त्याच्या रीतीप्रमाणे तो मंदिरात गेला. प्रभू येशूची ही रीत होती. इन इंग्लिश इट इज व्हेरी ब्युटिफुल. असं लिहिलंय, इट सेज इट वॉज हिज कस्टम. रीत म्हणजे काय? इट इज समथिंग दॅट यू डू हॅबिच्युअली ऑलमोस्ट. तुमचे रीतीप्रमाणे तुम्ही जे करता त्याबद्दल आपण एक उदाहरण येशूच्या जीवनात काय पाहतो की त्याची ही रीत होती. काय की तो ज्या वेळेला एका नगरात जात होता, एका नवीन शहरात जात होता, तर तो काय करायचा माहिती आहे का? जे सभास्थान त्याला दिसायचं किंवा सापडायचं तो तिथं जात होता. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली ऑन सॅबथ, म्हणजे शब्दातवारी तो सभास्थानात जायचा आणि तिकडं जाऊन तो एक तर शिकत असेल किंवा बसत असेल, ऐकत असेल. ही ऑलवेज वेंट टू द सिनेगॉग ॲज अ कस्टम. वाय? आपण तर पाहतो की इट इज ॲक्च्युली थोडंसं वेगळं आहे ना की कस्टम्समध्ये जगणं. बट जीसस हॅड अ कस्टम. इनफॅक्ट जीसस हॅड मेनी कस्टम्स. किती लोकांनी ऐकलं आहे की तो दर रात्री तो डोंगरावर जाऊन प्रार्थना करायचा, दर सकाळी उठून तो परत एकदा डोंगरावर जाऊन प्रार्थना करायची. ही त्याची रीत होती. इट वॉज हिज कस्टम, हॅबिच्युअल ट्रेट ज्याला आपण म्हणतो. त्याचप्रमाणे तो मंदिरात जात असताना पण त्याची रीत होती. का? कारण इट शोज हिज कमिटमेंट टू व्हॉट ही हॅज कॉल्ड फॉर. की तो जे कार्य करण्यासाठी आला होता त्याचं कमिटमेंट दाखवलं. ही वॉज कमिटेड टू द सिनेगॉग, किंवा तो देवाच्या मंदिरामध्ये जाऊन, ह्या सभास्थानामध्ये जाऊन तो देवाच्या वचनांवर अध्ययन करणं किंवा मनन करणं हे त्याची रोजची एका प्रकारची रीत असायची. नाउ व्हॉट इज आवर कस्टम? Are we committed to come to church? Never mind what day it is. Never mind what time it is. Are we committed to go to the church, to the fellowship? ज्या प्रकारे प्रभूची रीत होती शब्दातवारी. मला अजून आठवतं की ज्यावेळेला मी लहान होतो, आणि विशेष करून आय विल ऑल्सो वाउच फॉर माय सिस्टर. आम्ही ज्यावेळेला लहान होतो, अँड दिस प्रॉब्ली कॅन बी द स्टोरी ऑफ एव्हरी बिलीव्हर सम टाईम ऑर दी अदर. आयुष्यात कधी ना कधी हे विचार मनात नक्कीच येतात की रविवारच्या दिवशी अचानक असा विचारतो, सकाळी जाऊ दे, आज नको जायला. अनेक वेळेला जेव्हा मी लहान असायचो ना तर खूप कंटाळा यायचा. असं वाटायचं की नको. आणि काय ना काहीतरी कारण काढून आम्ही मम्मीला किंवा डॅडीना सांगायचो की तुम्ही जाऊन येता का? आम्ही थांबतो घरी. माझं पोट दुखतंय, मला जमत नाही, नको तिकडं, मला खूप होमवर्क आहे. वी यूज टू मेक एक्सक्युजेस. बट वन थिंग आय नो व्हॉट हॅपन्ड देन वॉज की नेहमी एक गोष्ट डॅडी किंवा मम्मी नेहमी म्हणायचे, काही जरी असेल तरी गपचूप चर्चला चालायचंच. आता त्यावेळेला ना खूप राग यायचा माहिती आहे का, की का समजत नाही ना, नाही इच्छा तर म्हणजे असं स्पष्ट बोलता पण येत नाही. अनेक वेळेला आम्ही कारण जेव्हा जायचो ना, दीदीची CA किंवा माझं कुठली एक्झाम आहे तर डॅडी म्हणायचे खाली येऊन बस आणि पुस्तक खाली वाच, काय हरकत नाही, पण चर्चलाच चालायचं.
वन थिंग दॅट आय फील हॅज मेड दिस ॲज अ कस्टम टुडे इज ती लहानपणी मला जी लावलेली वळण होती ती आज एका प्रकारे कुठं ना कुठं आज मला मदत करते, सहाय्य करते. येशूची पण ही लहानपणापासून रीत होती. तो नेहमी त्याच्या मंदिरामध्ये जायचा आणि सभास्थानामध्ये जेव्हा मंडळी रचायची किंवा वचन वाचलं जायचं, ही यूज टू सिट ॲट द टेम्पल ग्राउंड्स. अनेक वेळा आपण पण विचार करतो की इफ जीसस वॉज सो कमिटेड इन गोईंग फॉर फेलोशिप, हाऊ मच मोर वी शुड बी कमिटेड टू गो फॉर फेलोशिप और कम टू हिज प्रेझेन्स. त्याच्या मंदिरामध्ये येऊन त्याच्या वचनातनं शिकण्यासाठी आपण किती कमिटमेंट दाखवली पाहिजे. आता ह्याचा विचार जर तुम्ही केला की येशू येशू आहे, मी अनेक वेळा म्हणतो की मेनी टाइम्स वेन वी रीड अबाउट जीसस ट्रेट्स किंवा देवाचे जे काही गुण आपण वाचतो किंवा त्याचं कार्य वाचतो ना, तर आपण मेंटली एक विचार करून टाकतो, तो तर येशू होता, त्याला जमतं किंवा त्याला सगळं जमलं. तेच तर पॉईंट होता ना, तो मनुष्य रूपामध्ये का आला हे दाखवण्यासाठी की इट इज पॉसिबल फॉर मॅन. बीइंग गॉड इट वॉज ऑलरेडी इझी फॉर मी, बट ॲज अ मॅन आय शोड यू की हे पण शक्य आहे. जे काय मी करतो ते तुम्ही पण करू शकता, हेच तो आपल्याला दाखवत होता. आणि जसं आता हे जे आपण वाचलं की जसा तो कमिटेड होता त्याच्या सभास्थानामध्ये किंवा मंडळीमध्ये किंवा सिनेगॉगमध्ये जाऊन तो मीटिंग अटेंड करायचा. जर आज आपण विचार केला की शिष्यांमध्ये किंवा आपल्यामध्ये ते एवढं डेडिकेशन कुठं दिसतं, तर शिष्यांमध्ये पण डेडिकेशन होतं. प्रेषितांच्या कृत्याचं 3ऱ्या अध्यायामध्ये काय वाचायला मिळतं की एक वेळ असं सांगितलं आहे की पेत्र आणि योहान कुठं चालले होते? मंदिरात चालले होते. का? बरोबर, दुपारची वेळ होती, पण का चालले होते? प्रार्थनेची वेळ होती. इट वॉज देअर कस्टम टू गो टू दॅट प्लेस, टू द टेम्पल टू प्रे. म्हणजे काय, त्या दुपारच्या वेळामध्ये जर कोणी विचारणार आहे पेत्र कुठे बाबा, तू बघितलं का त्याला? एव्हरी पर्सन हू न्यू पीटर अँड जॉन न्यू दॅट ही विल बी इन दॅट टेम्पल. त्यांना माहीत होतं तो तुला तिकडंच सापडेल विथ गॅरंटी. आज आपल्याबद्दल असं लोक म्हणू शकतात का की संडे नाही, तो सापडणारच नाही, आज तो आपल्याला मिळणारच नाही, कारण आज तो त्याच्या मंडळीबरोबर त्याच्या चर्चमध्ये तो आहे, त्याच्या प्रियजनांबरोबर तो आहे. जेम्स जो याकूब जो देवाचा भाऊ म्हणला गेलेला आहे, त्याच्याबद्दल माहिती आहे काय म्हणलं की जसं त्याचं परिवर्तन झालं होतं, जसं त्यांनी देवाला ओळखलं, ख्रिस्ताला त्यांनी जाणलं, कारण तो एक कट्टर यहुदी होता, पण जेव्हा त्यांनी पुनरुत्थानित येशूला पाहिलेलं आहे, ज्याच्याबद्दल पाऊल लिहितो करिंथमध्ये, असं म्हणतात याकूबानी त्याचं पूर्ण जीवन जे आहे ना पूर्णपणे समर्पित केलं होतं येशूसाठी. ही वेंट ऑन टू बिकम वन ऑफ द चर्च लीडर्स, जेम्स द ब्रदर ऑफ द लॉर्ड. आणि असं म्हणतात की तो इतका भक्तिमान व्यक्ती होता किंवा इतका तो देवासाठी तो म्हणजे त्यांनी पूर्ण आपलं मन दिलं होतं की तो सारखं गुडघ्यावरच सापडत होता. असं म्हणायचे की तुम्ही कधी पण त्याला बघाल ना, तो गुडघ्यावरच सापडेल. अनेक असे देवाचे दास आपण पाहून गेले जे आपल्या तोंडात पण त्यांचे नाव आहेत की ह्या वेळेला ते कुठं सापडतील? त्यांच्या खोलीत गुडघ्यावरच सापडतील. जे आपल्या नजरेत आहेत, आपल्या लक्षात आहेत, आपल्या मागच्या पिढीतले लोक आहेत. पंडिता रामाबाई झाली, त्याच्यानंतर भक्त सिंग झाले, साधू सुंदर सिंग झाले. असं म्हणतात की ते जेव्हा पण तुम्हाला ते वेळ त्यांची जर ठरवली, ते तुम्हाला त्यांच्या खोलीत खाली भक्तीमध्ये किंवा प्रार्थनेत सापडतील किंवा ते त्यांच्या मंडळीत सापडतील. कमिटमेंट टू द लॉर्ड. आज आपण ती कमिटमेंट दाखवतो का? ज्या प्रकारे येशूची रीत होती अशी आज आपली रीत आहे का? इट्स देअर, इट्स गुड, बट ॲट द सेम टाईम एनकरेज वन अनदर. हे इट इज अ कस्टम टू गो टू द लॉर्ड. आता या ठिकाणी जेव्हा ते मंडळीमध्ये आले किंवा त्या सभास्थानामध्ये आले, तर असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी त्यांची एक नॉर्मल एका प्रकारची एक पद्धत होती, त्यांची एक प्रोसिजर होती. जेव्हा पण ते मंदिरात यायचे तर काय, दे वूड हॅव स्क्रिप्चर रिडिंग. जशी आज पण आपल्याकडे एका प्रकारची रीत आहे, आपण गीत गातो, आपण एका प्रकारे प्रभुभोजनातनं सेवन करतो, त्याच्यानंतर आपण देवाचं वचन वाचतो. इट्स अ सेट पॅटर्न वी फॉलो. त्यावेळेला ते काय करायचे तर देवाचं वचन पहिले वाचायचे. देवाच्या वचनातनं वाचल्यानंतर मग त्यांच्यापैकी कोणतरी एक जण त्याच्यातनं काय करायचं, टीच करायचं किंवा एका प्रकारे त्याच्यातलं थोडंसं सर्मन द्यायचे, असं पण म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतर त्यांचं एका प्रकारे डिस्कशन पण व्हायचं. म्हणजे काय, फर्स्ट अ पर्सन वॉज कॉल्ड टू रीड फ्रॉम द स्क्रिप्चर, त्याच्यानंतर तो बसून मग त्यांना शिकवायचा. आणि मग त्याच्यानंतर असं म्हणलेलं आहे की दे यूज टू हॅव फेलोशिप विथ वन अनदर. प्रश्न उत्तर, डिस्कशन, या वचनांवरची चर्चा, अशाच प्रकारे पाऊल शिकवायचा. माहिती आपल्याला पाहायला मिळतं की तो सभास्थानात जायचा आणि तो नुसती बोलायचा तिकडं.
नाव वाय वॉज जीसस इन्व्हायटेड इन दिस सिनेगॉग? या सभास्थानेमध्ये येशूला जे आमंत्रण दिलं किंवा येशूला सांगितलं की तू आता हे वाच, तर हे पण का झालं? कारण त्या सभास्थानांची पण एक वेगळी प्रकारची रीत होती, जशी आज पण आपण कधी कधी फॉलो करतो. तर ज्या वेळेला देर यूज टू बी अ ट्रॅव्हलिंग प्रीचर ऑर अ रॅबाय, ज्याला आपण रब्बी म्हणतो ना, की त्यांच्या सभास्थानामध्ये जर कुठला एक नवीन रब्बी आलेला आहे, तो प्रवासी आहे आणि तो रस्त्यातनं जाता जाता आपल्या मंदिरात जर आला असेल, तर ते मान त्याला द्यायचे की एक काम करा, तुम्ही आज आमच्यासाठी देवाचं वचन वाचा. आणि येशूची ओळख त्यावेळेला कशी होती? तो एक रब्बी होता, है ना. अजून लोकांना त्याची ओळख खरी झाली नव्हती, पण तो एक रब्बी असल्यामुळे त्या सभास्थानामध्ये त्यांना सांगितलं की तू वचन वाच. त्यावेळेला जे वचन वाचलं गेलं तर ते कुठलं होतं आपण वाचूया. इथं पुढं काय लिहिलेलं आहे, 18 वचनापासून पुढं. प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगायला त्याने मला अभिषेक केला, पाडाव केलेल्यांना सुटका व आंधळ्यांना दृष्टी, हे गाजवायला, खेचलेल्यांना मोकळे करून पाठवायला आणि प्रभूचे मान्य केलेले वर्ष गाजवायला त्याने मला पाठवले. जर आपण हे पाहिलं की देवानी एका शास्त्रभाग जे वाचलेला आहे, ते वाचल्यानंतर त्यांनी ते पुन्हा एकदा गुंडाळी काय केली आहे, बंद केलेली आहे. पण जे वचन त्यांनी आत्ता वाचलं, आपण पण जे वाचलं, दॅट इज फ्रॉम Luke 4:18-19. The Spirit of the Lord is on me because He has anointed me to preach good news to the poor. He has sent me to proclaim freedom for the prisoners and recovery for the sight of the blind, to release the oppressed, to proclaim the year of the Lord's favor. हे वचन कुठलं वचन आहे? हे शास्त्रभाग कुठला शास्त्रभाग आहे? आयझया. इट इज फ्रॉम द प्रॉफिट आयझया. यशायाचा 61वा अध्याय ना. सम ऑफ यू माइट हॅव दॅट रेफरन्स इन युअर मार्जिन किंवा खाली कुठेतरी लिहिलं असेल. जर नसेल तर यू कॅन मेक नोट देअर की इथं हे जे वचन येशूनी वाचलं होतं, तर दिस वॉज फ्रॉम द प्रॉफिट आयझया, आणि त्याचा 61वा अध्याय देवानी काय वचनं तिथं वाचलेत. आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शेवटच्या वचनामध्ये म्हणजे 19व्या वचनामध्ये तो काय म्हणतो, मी कशाला आलेलो आहे, किंवा ते वचनामध्ये काय म्हणलेलं आहे, आणि प्रभूचे मान्य केलेले वर्ष गाजवायला त्याने मला पाठवले आहे. प्रभूचे मान्य केलेले वर्ष गाजवायला मला पाठवलेले आहे. ओके, इट इज लाईक द इयर ऑफ द लॉर्ड. देवाचा वर्ष प्रभूनी मला सांगितलेलं काय, कशासाठी, तर त्याचा वर्ष जो आहे द लॉर्ड्स फेवर, मान्य केलेले वर्ष म्हणजे काय, तर इट इज ऑलमोस्ट लाईक द इयर ऑफ जुबिली. इयर ऑफ जुबिली काय होतं आठवतं? इयर ऑफ जुबिली वॉज फ्रॉम द ओल्ड टेस्टमेंट. ह्या लोकांसाठी प्रत्येक वर्षी एक पश्चातापाचा दिवस होता, बरोबर. इस्रायली लोकांसाठी एक दिवस होता पश्चातापाचा. त्या दिवशी त्यांना काय करायचं होतं, महायाजकाला आत जायचं होतं, है ना, परमपवित्र स्थानामध्ये तो रक्त लावायचा आणि तो पूर्ण देशासाठी, पूर्ण इस्रायल समाजासाठी तो देवाकडे विनंती करायचा किंवा मध्यस्थी करायचा किंवा पश्चाताप मागायचा. दिस वॉज कॉल्ड द डे ऑफ अटोनमेंट, बरोबर आहे. आता हे प्रत्येक वर्षाला व्हायचं, बट द इयर ऑफ जुबली वॉज ॲक्च्युली 50 इयर्स. असे 50 वर्ष जेव्हा झाले, म्हणजे प्रत्येक वर्षाला हे इयर ऑफ जुबली प्रत्येक वर्षाला जे पश्चातापाचा दिवस जो होत होता, असे जेव्हा 50 पश्चातापाचे दिवस झाले, म्हणजे 50 वर्ष जेव्हा होत होते पूर्ण, तर त्या दिवसाला, त्या पश्चातापाच्या दिवसाला ते लोक इयर ऑफ जुबली म्हणायचे. आय डोंट नो मराठीमध्ये काय म्हणतात, कोणाला माहिती आहे का मराठीत काय म्हणतात? एनिवे, इट्स लाईक अ होमवर्क फॉर ऑल ऑफ अस. लेटर ऑन यू कॅन फाइंड. ओके, इयर ऑफ जुबिली म्हणायचे. आता तो दिवस जो असायचा, त्या दिवशी काय व्हायचं, काय होता तो 50वा वर्ष, ज्या वेळेला पश्चातापाचे असे दिवस करत 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 50 वर्ष गेले, तर त्यावेळेला इट वॉज लाईक अ रिसेट बटन जे पूर्ण इस्रायल समाजावर दाबलं जायचं. माहिती आहे काय, तर कोणाचं जर काय घेणं देणं असेल तर ते माफ केलं जात होतं. कोणाची उधारी असेल तर ती माफ केली जात होती. कोण जर कोणाचा दास असेल तर त्याची सुटका केली जात होती, है ना. हां, योबेल वर्ष. येस, हां, लेवीमध्ये लिहिलं आहे. येस,
म्हणजे काय होत होतं की ज्या ज्या गोष्टी, जे जे व्यवहार एका प्रकारे 50 वर्षापर्यंत चालले होते, त्या सर्व व्यवहारांवर देव काय करत होता, एका प्रकारे सांगत होता, नाव इट इज टाइम फॉर ग्रेस, इट इज टाइम फॉर द गोल्डन जुबली और द इयर ऑफ जुबली. एव्हरी पर्सन विल बी फॉर गिव्हन, एव्हरी स्लेव्ह इज सेट फ्री. है ना, ज्याची ॲक्च्युली घराची अधिकार असेल, जो ओनर असेल, त्याला ते दिलं जात होतं. नाव ह्या वर्षामध्ये जे काय होत होतं, त्याच्यानंतर आपण पाहतो की जे वचन देवानी वाचलं त्यामध्ये तो काय म्हणतो, आपण वाचूया. 20 वचन आणि 20 आणि 21 वचन आपण वाचूया. तो काय म्हणतो. मग पुस्तक गुंडाळून ते सेवकाजवळ परत देऊन तो खाली बसला. तेव्हा सभास्थानातील सर्वांचे डोळे त्याच्याकडे लागले होते. मग तो त्यांना म्हणू लागला, आज हा शास्त्रलेख तुमच्या कानी पडत असता परिपूर्ण झाला आहे. तो म्हणतो, येशूनी म्हटले की आज हा शास्त्रलेख तुमच्या कानी पडत असताना परिपूर्ण झाले. दिस स्क्रिप्चर इज फुलफिल्ड. हाऊ इज इट फुलफिल्ड? इयर ऑफ जुबली तर आला नाही आहे अजूनपर्यंत, तर तो गोल्डन इयर आलेला नाही आहे. 50 वर्ष जे काय होते पश्चातापाचे ते गेले होते का? तिथं सेलिब्रेशन चाललं होतं का? मग ह्या ठिकाणी येशू असं का म्हणतो की हे जे आज आपण वचन वाचलं ते पूर्ण झालेलं आहे. आणि येशू असा तसा रब्बी नव्हता. ही वॉज द सन ऑफ गॉड. ही इज द सन ऑफ गॉड. इफ ही सेज इट इज फुलफिल्ड, इट इज फुलफिल्ड. आज आपण ते शिकायचा प्रयत्न करत आहोत. कसं काय फुलफिल झालं? मग येशू कुठल्या संदर्भाने म्हणतो इट इज फुलफिल्ड? जे जे गोल्डन इयरमध्ये होत होतं किंवा इयर ऑफ जुबलीमध्ये होत होतं, लोकांचे उधारी माफ होत होते, लोकांना सोडलं जात होतं, लोकांची, दासांची आणि बंदिवान लोकांची सुटका केली जात होती. नाव यू टेल मी, वेन जीसस वॉज प्रेझेंट देअर, वॉजंट ही डुईंग द सेम थिंग? येशू ज्या वेळेला त्याची मिनिस्ट्री त्यांनी सुरू केली, तर तो काय करत होता? तो रोग्यांना बरं करत होता, पाप्यांना क्षमा करत होता, अनेक लोकांचे बंधनं मोकळे करत होता, अनेकांची उधारी माफ करत होता. तो म्हणतो की जर तुझ्याकडनं काय कोण मागणी ठेवत नाही तर मी पण काय तुझ्याकडनं मागत नाही. इफ नोबडी इज कंडेमिंग यू, आय विल ऑल्सो नॉट कंडेम. ज्या गोष्टी आपण पाहतो की त्या वर्षात होत होते, देवाच्या वर्षात, त्या सर्व गोष्टी येशूच्या उपस्थितीमध्ये तो पूर्ण करत होता. आणि म्हणून तो म्हणतो आज हे वचन काय आहे, तुमच्यामध्ये पूर्ण झालं आहे. म्हणजे तुम्ही ऐकत असताना इट इज बिंग फुलफिल्ड. जीसस इज सेइंग आय एम डुईंग दॅट. ती जी मिनिस्ट्री जी आहे, ते जे वचन जे आहे ते पूर्ण मी करत आहे. नाव हॅव यू नोटिस दिस की येशूने ज्या वेळेला वचन वाचलं तर त्यांनी काय केलं? ऑब्झर्व हिज ॲक्शन्स. तो काय करतो? येशूने काय केलं? गुंडाळी घेतली, त्याला पुन्हा एकदा गुंडाळलेलं आहे. त्यांनी एका सेवकाला दिलं किंवा तिकडचा ज्याला आपण अटेंडंट म्हणतो, जो हेल्पर असायचा, त्याला ती गुंडाळी दिली, बाबा ठेवून टाक तू तुझ्या ठिकाणी. मग त्यांनी काय केलं? तो खाली बसला. दिस वॉज ॲक्च्युली हिज कस्टम. अगेन ही त्याची रीत होती. आणि विशेष म्हणजे यहुदी लोकांच्या सभास्थानामध्ये ही रीत होती. ज्या वेळेला ते वचन वाचायचे, जसं आपण पाहिलं सुरुवातीला ते वचन वाचत होते, म्हणजे काय स्क्रिप्चर रीडिंग होत होतं. मग जो कोणी तो वाचतो, ती गुंडाळी खाली बंद करून तो खाली बसून त्यांना शिकवायचा किंवा एका प्रकारे मेसेज द्यायचा किंवा सरमन द्यायचा. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली वी नो की येशूनी हे एका ठिकाणी नाही केलं तर ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी असंच केलं. माउंट ऑफ द सरमन किती लोकांना माहिती आहे की त्यांनी कसं वचन दिलं? मत्तेच्या 5व्या अध्यायामध्ये आणि 1ल्या वचनामध्ये असं म्हणलं आहे दॅट वेन एव्हरीबडी हॅड गॅदर्ड ऑन दॅट माउंटेन, ही सॅट डाऊन अँड देन ही स्टार्टेड टीचिंग देम. तो खाली बसतो आणि तो त्यांना शिकू लागला. अजून एका ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेला तो शिमोन पेत्राला एका प्रकारे काय करतो, निवडणार असतो की चल माझ्या मागे ये, त्यावेळेला असं म्हणलं येशू तिकडं शिकवत होता लोकांना. आणि जसं शिमोनाची ते नाव आली किंवा त्याची बोट आली, तो एका प्रकारे वी नो दॅट ही आस्क्ड फॉर हिज परमिशन, किंवा त्याला एका प्रकारे सांगतो की तुझ्या या नावामध्ये येऊन इज इट ओके इफ आय कम अप. तो तिथं वर चढतो अँड व्हॉट इज इट सेड अगेन, तो त्या नावामध्ये बसतो आणि मग तो पुन्हा एकदा त्याचं वचन शिकावं लागतो. त्याचबरोबर आपण पाहतो की ज्या वेळेला येशू लहान असायचा किंवा 12 वर्षाचा असायचा, मंदिरामध्ये तो जायचा, तर काय म्हणलेलं आहे, तो मंदिराच्या फेन्सिंगमध्ये किंवा पायऱ्यांवर बसून याजकांशी किंवा इतर लोकांशी बसून त्यांना वचन शिकवायचा. इट वॉज अ पार्ट ऑफ देअर कस्टम. है ना?
वन थिंग आय बिलीव्ह दॅट वी हॅव फेल्ड टू डू दॅट इज की आज आपण अनेक गोष्टींची रीत जी बदललेली आहे ती म्हणजे काय, स्टँडिंग अप अँड देन प्रीचिंग. आय थिंक वी शुड सिट डाऊन अँड प्रीच. इट ब्रिंग्स ह्युमिलिटी. इट सेज वननेस. आपण सर्व एक आहोत. विचार करा, येशूसारखा व्यक्ती, येशूसारखा पवित्र देव, जर तो स्वतः खाली बसून त्यांच्याबरोबर बसतो ना. इमॅजिन जर इथं कोणतरी पापी स्त्री बसलेली किंवा आपण वाचतो तो पाप्यांमध्ये राहत होता आणि त्यांच्याबरोबर उभं राहून तो असा बोलला की तू अशी किंवा तुम्ही पापी असे. एव्हरीबडी वूड सेन्स दॅट डिव्हिजन की हा स्वतःला पवित्र समजतो. पण तो त्यांच्याबरोबर बसायचा, त्यांच्याबरोबर एक असा होऊन तो बोलायचा. हिज स्मॉल ॲक्ट ऑफ सिटिंग डाऊन अँड प्रीचिंग वॉज ॲक्च्युली शोईंग ह्युमिलिटी, नम्रता, लीनता, की तो जे एकमेकांबरोबर तो जेव्हा बसून बोलायचा आणि मग देवाचं वचन शिकवायचं. आता या ठिकाणी आपण पाहतो पुढं काय झालं. त्याच वचनामध्ये पुढं काय म्हणलेलं आहे. जसं तो शिकवू लागला त्या ठिकाणी पुढं काय लिहिलेलं आहे. नाही, त्याच्या अगोदर, सॉरी, त्याच्या अगोदर 20वं वचन आणि त्याचा दुसरा भाग. नाव दिस इज अ ब्युटिफुल वर्स. सभास्थानामध्ये सर्वांचे डोळे कुठं लागले होते. येस. व्हॉट डज दिस टेल यू अँड मी. आपले डोळे कुठं पाहिजे. देवाच्या वचनांवर. ऑन जीसस ॲट ऑल द टाईम. आज पण आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपले डोळे येशूकडे लावून पाहत आहोत का. आपण त्याच्याकडे डोळे नजरे लावून आपण बघतो का की त्याचं जीवन कसं होतं, तो कशा प्रकारे बोलत होता, काय काय करत होता तो. आर वी टेकिंग स्मॉल थिंग्स फ्रॉम हिज लाईफ. आज आपण वचन पण वाचताना या वचनामध्ये आपण येशूला शोधतो का. आपण आपले डोळे या वचनात त्याच्याकडे पाहतो का की कुठे आहे येशू प्रत्येक वचनामध्ये. आय थिंक वी शुड डू दॅट. आय थिंक वी शुड सेट इट अ प्रॅक्टिस. कारण आयझायामध्ये काय म्हणलेलं आहे, लुक अन टू द लॉर्ड, है ना. आणि आपल्याला माहिती आहे की दॅट वन वर्स इज सो पॉवरफुल, दॅट लुक अन टू द लॉर्ड, जे इथं हे लोक करत होते की एका मोठ्या देवाच्या सेवकाचं पाचारण तारण तशा प्रकारे झालं होतं. हाऊ मेनी ऑफ यू नो द नेम चार्ल्स स्पर्जन. देवाचा खूप मोठा एक सेवक, इव्हँजलिस्ट, प्रीचर होऊन गेला. ही वॉज अ व्हेरी बिग मॅन ऑफ गॉड, चार्ल्स स्पर्जन. असं म्हणतात चार्ल्स जेव्हा तरुण होता, तो 17-18 वर्षाचा होता, यांच्या वया एवढा, आणि तो एका मंदिरात जात होता. त्याला पण जायची इच्छा नव्हती, बिलकुल नव्हती, जी आपण आता पाहिलं ना की हाऊ मेकिंग एक्सक्युजेस. ही ऑल्सो डिडंट वॉन्ट टू गो टू द चर्च. आणि असं म्हटलेलं आहे की तो ज्या ठिकाणी राहत होता US तिथं खूप बर्फ पडायचा. आणि एक दिवशी जेव्हा तो बाहेर निघाला, त्यांनी पाहिलं इतकं हेवी स्नोफॉल होतं आहे. ही डिसाइडेड, नको, इट्स इम्पॉसिबल टू रीच माय प्लेस ऑफ चर्च, आय बेटर स्टँड और गो होम. जाऊ दे, नको जायला. पण असं झालं होतं की तो रस्त्यात निघाला असल्यामुळे त्यांनी त्याच्या रस्त्यामध्ये वाटेमध्ये त्याला एक छोटंसं चॅपल सापडलं. चॅपल म्हणजे एक छोटंसं देवाचं मंदिर किंवा एक चर्च. आणि त्यांनी विचार केला की इफ यू हॅव ऑलरेडी कम दिस फार, लेट अस गो टू दिस चॅपल, लेट्स गो, कम ऑन. त्या चॅपलमध्ये जेव्हा तो जाऊन बसला तर असं झालं की त्या मंडळीमध्ये फार थोडके लोक होते, खूपच कमी आणि क्वचित लोक होते. इट वॉज अ स्मॉल चॅपल. आणि त्याप्रमाणे हेवी स्नोफॉलमुळे पण काय झालं होतं की अनेक लोक येऊ शकले नाही आणि त्यांचा पाळक देखील येऊ शकला नाही. तो पण अडकला. तो म्हणला, अरे, त्यांनी फोन केला, त्यांनी सांगितलं, अरे मला जमत नाही आहे आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रार्थना सुरू करा. तर असं झालं होतं की त्याचा जो असिस्टंट पाळक होता, जो नुसताच नियुक्त झाला होता, रिसेंटली अपॉइंटेड ॲज द असिस्टंट पास्टर, त्याला पास्टरांनी सांगितलं, यू टेक ओव्हर, आज तू वचन दे. आणि तो म्हणतो, अरे आय हॅव नॉट प्रिपेअर्ड. आज जर आपण त्याच्या जागी असतो तर आपला घाम फुटला असता. आणि त्याचं पण अवस्था अशीच झाली होती. त्याला कळलं नाही की आता काय बोलावं, काय वाचावं, काय सांगावं. लोक तर येऊन बसलेत, अपेक्षा करतात आहे. तो कसा बसा कापत थरथरत त्याच्या पोडियमवर जातो आणि त्यांनी यशायाचा ते अध्याय उघडला, जे राईट नाव आय डोंट रिमेंबर, बट इफ एनीबडी नोज इट्स गुड. आणि ते वचन वाचलं त्यांनी, लुक अन टू द लॉर्ड. आणि आपल्याला माहिती आहे की चार्ल्स स्पर्जनच्या टेस्टीमध्ये त्यांनी सांगितलं की तो जेव्हा त्या प्रार्थनेच्या मंदिरात बसलेला ना, तर तो पण असाच बसलं की पाळक साहेब नाही येते, आता हा असिस्टंट काय बोलेल, माझा आधीच मूड गेला आहे सगळा. I was expecting to hear from this XYZ pastor, not from the assistant pastor. है ना.
नाव व्हॉट हॅपेंड वेन दिस मॅन, हा असिस्टंट पास्टर जेव्हा बोलू लागला, तो बिचारा ऑलरेडी कापतोय थरथर आणि त्याला भीती वाटलेली आहे, पण तो जेव्हा बोलायला आला, आधीच लोकांचे चेहरे पडलेले, लोकांचा मूड गेलेला, आणि त्याच्यामध्ये हा तरुण चार्ल्स पर्जन जो होता ना, तो मान खाली घालून बसलेला आहे, उदास बसलेला आहे, माहीत नाही त्याच्या जीवनात काय चाललं होतं, पण त्याचबरोबर त्याला ही पण एका प्रकारे दुःख होत असेल की पाळत आले नाही. आणि जेव्हा हे वचन वाचलं गेलं, लुक अन टू जीसस, यू नो व्हॉट हॅपन, द ब्युटिफुल थिंग इज की त्या दिवशी तो पूर्ण सरमन फक्त एकच वाक्य होतं, लुक अन टू जीसस. जो असिस्टंट पास्टर होता ना, तर त्याचं असं झालं की त्यांनी ते वचन वाचलं आणि त्याला पुढं काय बोलायलाच जमलं नाही की सरमन काय क्रिएट करायचं किंवा काय सांगता येईल, वचन इथून तिथून रेफरन्स काहीच नाही. तो अडखळत नुसती एकच वाक्य बोलत होता, लुक अन टू जीसस, लुक अन टू जीसस. ही रिपीटेड दॅट फॉर नियरली 15 to 20 टाइम्स, लुक अन टू जीसस. आणि असं बसल्या बसल्या ही लुक्ड अन टू चार्ल्स पर्जन अँड सेड, यू यंग बॉय, लुक अन टू जीसस. आणि तो एकदम घाबरला, ओके अटेन्शन. आणि असं म्हणतात की त्यांनी जे ऐकलं ते वचन त्याच्या डोक्यात इतकं फिट बसलं की त्याच्यानंतर जेव्हा तो बाहेर पडला तर देवाचा एका प्रकारचा एन्काउंटर त्याला झाला होता. दॅट वॉज द टाइम ही वॉज सेव्ड. ही न्यू दॅट ही हॅड टू लुक अन टू जीसस. देवाकडे बघण्या वाचून त्याच्याकडे पर्यायच नव्हता, जीवनामध्ये पर्यायच नाही आहे, उपायच नाही आहे. अँड टुडे वॉट वी आर रीडिंग इज ऑल्सो वन स्टोरी, वन बिट वेर वी रीड की आपण आपल्या नजरेमध्ये, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपले नजरे कोणाकडे लावून आपलं जीवन जगतो. आर वी लुकिंग अन टू जीसस? डू वी लिव्ह बाय दॅट? वन वर्ड, वन सेंटेन्स सर्मन होता तो. Not great stories, not great philosophies, not great examples, one sentence sermon. Now, interestingly, या ठिकाणी पण येशूचा जो सर्मन होता, आपल्याला माहिती आहे काय रीत होती, गुंडाळी वाचल्यानंतर, देवाचं वचन वाचल्यानंतर ते बसायचे आणि मेसेज द्यायचं. इथं येशूने पण बघा एकाच वाक्यामध्ये मेसेज पूर्ण केलाय. व्हॉट वॉज हिज सर्मन? सी, रीड दॅट. तो म्हणतो, आज तुम्हा सर्वांमध्ये जे कोणी ऐकत आहात हे वचन पूर्ण झालं आहे. मेसेज फिनिश्ड, सर्मन फिनिश्ड. आणि ते सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले आश्चर्याने आणि एका प्रकारे त्याच्याकडे बघत राहिले विथ अमेजमेंट, विथ सरप्राईज की अरे हा तोच नाही का जो आपल्याबरोबर असायचा, हा नाझरेतला आपला शेजारी, हा मरियेचा मुलगा, याकोबाचा भाऊ, योसेफाचा मुलगा. इंडीड ही वॉज अ सन ऑफ गॉड, बट तरी ते लोक त्याचे शेजारी होते, त्याचे ओळखणारे त्याला लोक होते. आणि काय म्हणलेलं आहे पुढं वाचूया आपण 22वं वचन. काय म्हणलंय? तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले आणि जी कृपेची वचने त्याच्या तोंडातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले आणि ते म्हणाले, हा योसेफाचा मुलगा आहे. तो म्हणतो की त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले आणि ते अक्षरशः त्याची वचनांवर ते मनन करू लागले किंवा ते ध्यान लावू लागले की लुक ॲट हिज ग्रेशियस वर्ड्स. किती उत्तम बोलतो, किती चांगला बोलतो, हा कोण आहे? अरे हा तोच आहे. ही इज जीसस ऑफ नॅझरेथ. ही इज आवर नेबर. ही इज दॅट स्मॉल बॉय हू आय हॅव सीन ऑल द इयर्स ऑफ माय लाईफ. आणि असं म्हणलेलं आहे की त्या ठिकाणी येशूने जे वचन म्हणलं होतं तो काय म्हणतो, आज हे परिपूर्ण झालेलं आहे हे वचन. येशू त्या ठिकाणी काय सांगायचा प्रयत्न करतो? द स्क्रिप्चर इज फुलफिल्ड टुडे. हाऊ इज इट फुलफिल्ड? Jesus was saying that I am that person who is helping you to fulfill this scripture. म्हणजे काय? हे वचन जे तुम्हाला कळत आहे की हे परिपूर्ण कसं होईल, तर हे माझ्यामध्ये पूर्ण होत आहे. माझ्याद्वारे देवाचं हे वचन पूर्ण होते. तर कसं? अनेक वेळेला आपण वाचतो ना की लंगडे बरे होतात. कसे बरे होतात? काय करावं लागेल? येशू म्हणतो माझ्याकडे या अँड यू विल बी हील्ड. ऑर इफ यू वॉन्ट सॅल्वेशन कम अन टू मी. Jesus was not preaching how it will be done. He was saying that it will be done through me. I am the way. तो त्यांना मार्ग दाखवत नव्हता, तो त्यांना हे सांगत होता मीच मार्ग आहे. अनेक वेळेला आपण पण कुठल्या जर एका संकटात सापडलो तर आपण नेहमी विचार करतो ना कसं होईल, कसं जमेल. हा प्रश्नच चुकीचा आहे. हा प्रश्न आपल्याला विचारण्या अगोदर हा प्रश्न विचारला पाहिजे की मी कोणाकडे जाऊ, कोण माझं मदत करेल. इफ इन ऑल युअर प्रॉब्लेम्स यू आस्क दिस क्वेश्चन इन्स्टेड ऑफ हाऊ दिस विल हॅपन, इफ यू आस्क हू विल हेल्प मी, यू विल ऑलवेज हॅव द आन्सर दॅट इट इज जीसस. प्रत्येक वेळेला आपल्याला ते प्रोत्साहन देवाच्या वचनाद्वारे स्वतः आपल्याला मिळेल. होतं ना, आपण ज्या वेळेला एका त्रासात अडकतो, संकटात अडकतो आणि आपण काय करतो, नेहमी हा विचार करतो
आता कसं होईल, आता काय होईल, माझं काय खरं नाही, किंवा हे असं का झालं. आपले प्रश्न बघा काय असतात, कसं का. माझा विचार असा आहे की आज आपण हे शिकावं की आपण हा प्रश्न विचारूया, कोण मला यातनं मदत करेल, कोण माझं सहाय्य करेल. अँड सी एव्हरी टाइम यू विल हॅव दॅट आन्सर, यू विल हॅव दॅट होप दॅट जीसस इज द वे. येशू त्यांना तेच सांगायचा प्रयत्न करत होता की आय एम द वे. आता या 22व्या वचनामध्ये आपण जर पाहिलं की त्या ठिकाणी ते सर्वजण काय करत होते, ते त्याच्याबद्दल चांगलं बोलू लागले. काय म्हणले 22व्या वचनामध्ये, तेव्हा सर्व लोक त्याच्याविषयी साक्ष देऊ लागले हां आणि जी कृपेची वचने त्याच्या तोंडातून निघत होती हां त्याविषयी आश्चर्य करू लागले आणि ते म्हणाले, हा योसेफाचा मुलगा नाही. आता सर्वजण त्याच्याबद्दल चांगलं बोलू लागले आणि त्याच्या बोलण्यावर किंवा त्याच्या शब्दांवर ते आश्चर्य करू लागले. सी वॉट इट इज रिटन, एव्हरीबडी स्पोक वेल ऑफ हिम. चांगलं बोलू लागले ते त्याच्याबद्दल. अरे किती छान बोलतो रे हा, किती सुंदर ह्यांनी वचन वाचून एक्सप्लेन केलं, किंवा हा तोच येशू नाही का. एव्हरीबडी हॅड अ व्हेरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स हिम. त्याच्या वचनांवर त्यांनी सांगितलेल्या त्या स्क्रिप्चरचं मिनिंगवर ते लोक अक्षरशः विचार करू लागले. अँड दे वर डिस्कसिंग. आपण पाहिलं होतं त्यांची रीत कशी असायची, वचन वाचलं जात होतं, बसून त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन होत होतं आणि मग फेलोशिप होती. ते एकमेकांशी बरोबर चर्चा करायची. इथं तसंच चाललेलं आहे की ह्यांनी जे काय सांगितलं किती चांगलं सांगितलं, किंवा हे जे काय आपण शिकतो हे किती चांगलं आहे, उत्तम आहे. दे वर अमेज्ड ॲट हिम. नाव येशूच्या ठिकाणी जर आपल्यापैकी कोणी पण असतं तर हे एवढं ऐकल्यानंतर शांत बसलो असतो. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कुठल्या ठिकाणी आहात आणि तुम्हाला देवाने सांगितलं की काहीतरी बोल, काहीतरी कार्य कर, आणि मग तुम्हाला कळालं सगळेजण तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलू लागले, वा काय बोलला, काय वचन दिलं, किंवा काय प्रार्थना केली यांनी, सुंदर काय कार्य केलं, माझी किती मदत केली. मला असं वाटतं आपण सगळेजण तिथंच थांबू आणि आपण असं मनातल्या मनात आशा पण करू, अजून बोला आहे, अजून थोडंसं कौतुक कर. पण नाव सी वॉट जीसस डज. ही सो डिफरंट. पाहूया तो काय बोलतो आणि तो काय तिकडं त्यांना सांगतो. 23व्या वचनपासून पुढं. आणि त्याने त्यांना म्हटले, खरोखर तुम्ही मला ही म्हणून दाखवाल की हे वैद्या, तू स्वतःला निरोगी कर. जे काही कफरनहूमात केलेले आम्ही ऐकले ते येथे मी तू आपल्या गावी कर. आणि तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, कोणीही भविष्यवादी आपल्या गावी मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे सांगतो, एलियाच्या दिवसात 3.5 वर्ष आकाश बंद होते आणि सर्व देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा इस्रायलात पुष्कळ विधवा होते आणि त्यांच्यातील एकीकडे एलियाला पाठवले नाही. तर सिदोन देशातील सारफत येथील एका विधवा बाईकडे मात्र त्याला पाठवले. आणि अलीशा भविष्यवाद्याच्या वेळेस इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते, परंतु आरामी नावात याच्याशिवाय त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही. तेव्हा ह्या गोष्टी ऐकत असताना सभास्थानातील सर्व लोक रागे झाले आणि त्यांनी उठून त्याला नगराच्या बाहेर काढले. ज्या डोंगरावर त्याचे नगर बांधले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास ते लोक नेले, परंतु तो त्यांच्यामधून चालू गेला. बस थँक्यू. हॅव यू नोटिस व्हॉट हॅपेंड. एकाला चांगलं कौतुक होतं, एकाचे वाहवाही होती, त्याच्याबद्दल लोक चांगले म्हणतात. एक वाक्य बोललाय फक्त येशू आणि त्याच्याबद्दल लोक चांगले बोलले. त्याचेच घरचे, एका प्रकारचे त्याच्याच शहरातले नातेवाईक, त्याचेच लोक, त्याचेच शेजारी. आणि काय म्हणलंय त्या ठिकाणी, काय घडलेलं आहे, येशू तिथं शांत राहिला नाही. त्यांनी मग त्यांना सांगितलंय की तुम्ही लोक माझ्याबद्दल हे वचन नक्कीच म्हणाल. हे नीतिसूत्रातलं जे वचन आहे किंवा जे सेईंग आहे, द प्रोवर्ब यू विल से फॉर मी, ते म्हणजे काय की तू फिजिशियन हील युअर सेल्फ. काय म्हणलंय तिथं, वैद्या तू स्वतःला निरोगी कर, हील युअर सेल्फ. आणि असं म्हणलेलं आहे त्या ठिकाणी. हे येशू त्यांना सांगतोय की तुम्ही असं मला म्हणाल, त्याचबरोबर तुम्ही माझा आदर नाही करणार. तुम्ही म्हणाल कफरनामध्ये जे तू मिरॅकल्स केले, जे काही तू हिलिंग केलं, ते आज आमच्यामध्ये पण कर, अशी तुम्ही मागणी माझ्याकडे कराल. आणि नंतर तो त्यांना उदाहरण देतो की म्हणूनच मी खचित सांगतो की एका संदेष्टाला किंवा एका देवाच्या सेवकाला त्याच्याच नगरामध्ये मान नसतो.
मग त्यांनी उदाहरण दिले एलियाचं आणि त्याच्यानंतर एलिशाचं, नामान आणि ती विधवा बाई आपण पाहतो. आणि मग काय झालं? मग हे सगळेजण रागे भरले आणि त्याला जाऊन काय करायला, घराबाहेर काढलं किंवा मंदिरातनं काढलं का फक्त? नाही, दे वॉन्टेड टू किल हिम. डोंगरावर जाऊन फेकून टाकू याला. कॅन यू इमॅजिन की येशू किती बोल्ड होता. ही वॉज सच अ बोल्ड प्रीचर. ही वॉज सेईंग, हे वचन तुम्ही ऐकता, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही तेच लोक आहात ज्यांचे अंतकरण अजून कठोर आहेत, जे अजूनपर्यंत एकमेकांबद्दल मनामध्ये असे वाईट विचार धरतात. तुम्हाला पश्चातापाची गरज आहे आणि तुम्ही माझा नाकार कराल, माझ्याबद्दलच वाईट बोलाल आणि मलाच तुम्ही म्हणाल की तुम्ही या इथं पण करून दाखव हे मिरेकल्स, किंवा तुम्ही माझ्या मनाबद्दल हे पण म्हणाल की तू स्वतःला काय कर, बरं करून दाखव, निरोगी करून दाखव. कुठं वाचतो आपण हे, स्वतःला निरोगी करून दाखव? आठवतो वधस्तंभावर ज्या वेळेला तो होता, त्यावेळेला त्याला काय म्हणले लोक? आय थिंक तू देवाचा पुत्र, तू उतर, स्वतःला खाली तू घेऊन ये, किंवा तू स्वतःला निरोगी कर, हील युअर सेल्फ. यू हू हील्ड एव्हरीबडी, नाव हील युअर सेल्फ अँड कम डाऊन फ्रॉम द क्रॉस. त्यावेळेला पण ते ॲक्युजेशन ते केलं. देवाचं एक एक वचन जशाचं तसं पूर्ण होत आहे. आणि मग त्या लोकांनी त्याला काय केलं, खाली टाकून द्यायचं किंवा एका प्रकारे बाहेर काढून टाकलं. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर येशूनी 2 उदाहरणं दिले, एलियाचं आणि त्याच्यानंतर एलिशाचं. एलियाबद्दल तो म्हणतो की एलिया ज्या वेळेला तो इस्रायलमध्ये राहत होता, तर देवाने त्याला कुठून काढून कुठं नेलं, त्याला एका दुसऱ्या देशात नेलं किंवा एका प्रकारे दुसऱ्या शहरात नेलं आणि त्याला कोणाची सेवा करायला लावली किंवा कोणाच्या घरी पाठवलं? त्याला एका विधवा बाईकडे. आणि ती कुठली होती? ती मूळची यहुदी होती का? ती यहुदी नव्हती. दुष्काळामध्ये आठवतं ना, 3-3.5 वर्ष दुष्काळ होता, म्हणजे देवानी पाऊस थांबवला होता, ज्याच्यामुळे दुष्काळ आलं, अन्न आणि पाण्याची त्रास होऊ लागले. देवानी त्याला एका यहुद्याच्या घरी नाही पाठवलं ज्याची तो मदत करेल, त्यांनी एका जेंटाईलकडे पाठवलं. येशू त्यांना हे सांगायचा प्रयत्न करत होता, तुम्ही लोक यहुदी जे स्वतःला इतके श्रेष्ठ समजता की तुम्ही यहुद्यांबद्दल असे, तुम्हाला माहिती आहे यहुद्यांचे विचार कसे होते? दे यूज टू थिंक दॅट हेल इज क्रिएटेड फॉर जेंटाईल्स. देवानी नर्क जे बनवलं ना, ते विदर्भ्यांसाठी बनवलेले, पापी जनरेशनसाठी बनवलेले. आम्ही देवाचे पवित्र जन, आम्ही देवाचे निवडलेले लोक, आम्ही देवाचं प्रथम फळ. आणि येशू त्यांना हे सांगायचा प्रयत्न करत होता, तुम्ही विचार तर चांगले ठेवता आपल्याबद्दल, एकमेकांबद्दल, पण इतरांचं काय? त्याचप्रमाणे एलियाला जसं पाठवलं तसंच देवानी एलिशाकडनं कोणाचं हे केलं, हिलिंग करून घेतलं होतं? नामानचा. नामान कोण होता? वॉज ही अ जू? तो यहुदी नव्हता. तो कोण होता? ही वॉज अ सिरियन मॅन. ही वॉज ऑल्सो अ जेंटाईल. नाव कॅन यू इमॅजिन वन मोर थिंग, पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये, लेवीच्या पुस्तकामध्ये देवानी काय केलं होतं, सुरुवातीला जे नियमशास्त्र दिलं त्याच्यामध्ये क्लेन्झिंगसाठी त्यांनी एका प्रकारे काय दिलं होतं, नियम दिले होते की जर कुठल्या एका कोडीला किंवा लेपरला जर हिलिंग करायचं असेल किंवा तो हील झाला असेल तर क्लेन्झिंग प्रोसिजर असते जी त्याला करावं लागतं. आजपर्यंत लेप्रसीमध्ये कोणीच हील झालं नव्हतं या वेळेपर्यंत. यहुद्यांपैकी कोणी लेपर हील नव्हतं झालं, नेव्हर एव्हर. देर वॉज ओनली वन मॅन हू वॉज हील्ड ऑफ लेप्रसी अँड दॅट वॉज नामान. आणि तो देखील यहुदी नव्हता, तो सिरियन होता. आणि त्याच्यानंतर येशूनी काय केलं होतं, मग लेपर्सला त्यांनी हील केलं, येशूनी हील केलं पर्सनली, बिकॉज लेप्रसी वॉज कन्सिडर्ड सच अ डेंजरस डिझीज. आता आज आपण काय शिकायचा प्रयत्न करत आहोत की या ठिकाणी त्यांनी देवाची स्तुती केली, येशूची एका प्रकारे त्यांनी काय केली, स्तुती केली, त्याच्याबद्दल कौतुक केलं. जेव्हा त्यांनी काय केलं, चांगलं बोलला, किती उत्तम बोलला, किती छान सांगितलं. पण जसं त्यांनी थोडंसं अवघड टीचिंग दिली, जसं त्यांनी त्यांचं खरं एका प्रकारे त्यांचं मास्क उतरून त्यांना दाखवलं की तुम्ही कोण आहात खऱ्या अर्थाने, त्यांना राग आला आणि त्यांनी काय केलं, त्यांना बाहेर टाकून द्यायचा प्रयत्न केला, त्याला त्या मंदिरातनं काढून टाकायचा प्रयत्न केला. व्हॉट एम आय ट्राईंग टू से हिअर? Many of us love the teachings or the messages on blessings. पण जर पापाविषयी जर वचन आलं तर अनेक वेळेला आवडत नाही. पास्टरांनी मूडच खराब केला, संडेच खराब झाला माझा, असं होतं है ना. बट लेट मी टेल यू दिस,
द प्रीचिंग ऑर द टीचिंग ऑफ सिन इज मॅन्डेटरी, इट इज नेसेसरी. त्याच्याचद्वारे तर आपण आज देवाच्या कन्व्हिक्शनमध्ये येतो आणि आपण देवाकडे जातो पश्चाताप करून, है ना. जर फक्त ब्लेसिंग्स केले तर मनुष्य पापातच जीवन जगेल. आणि विशेष करून देवानी म्हणूनच ही प्रॅक्टिस ठेवली होती. देवानी इतरांना अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी वचन सांगितलं, पण तो नेहमी काय करत होता? व्हॉट वॉज हिज फर्स्ट मेसेज? येशूच्या मिनिस्ट्रीमध्ये पहिलं त्याचा मेसेज काय होता? सर्मन, रिपेंट, पश्चाताप करा. त्याची सुरुवात त्यांनी कशी केली? पश्चाताप करा. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने काय सांगितलं? पश्चाताप करा. इफ सिन इज नॉट प्रीच्ड इन द चर्च देन देर इज अ प्रॉब्लेम, है ना. आणि आपण पाहतो मेनी विल नॉट लाईक बट दोज हू विल होल्ड ऑन टू द वर्ड ऑफ गॉड, जे देवाच्या वचनाला धरून राहतील त्यांच्यासाठी देव काय करतोय? तारणाचा मार्ग अजून अजून मोकळा करत जातोय. कम नाव, इट इज मोर इझी नाव, मोर इझी, जस्ट नाव, वन मोर थिंग लेफ्ट, कम टू मी अँड प्रे टू मी. आता मी हे वचन ज्यावेळेला वाचत होतो तर आय वॉज अमेज्ड की हे जे शास्त्रभाग जे येशूनी वाचलं त्यांनी इथंच का संपवलं? हाऊ मेनी ऑफ अस नो की ॲक्च्युअलमध्ये 61वा अध्याय जो आहे यशायाचा तो मोठा अध्याय, तो का या 3 वचनाने संपत नाही. इनफॅक्ट या 2 वचनाने संपत नाही, अजून एक वचन आहे किंवा अजून काही वचनं आहेत त्याच्या पुढं. मग येशूनी इथंच का थांबवलं? नाव टुडे फॉर दॅट लेट अस रीड 3 more वर्सेस अगेन. आपण यशायाचा 61वा अध्याय उघडूया अँड लेट अस सी दॅट व्हॉट वॉज दॅट ॲक्च्युअल एंटायर मेसेज जे त्यावेळेला भागातनं येशू वाचत होता. यशया, the prophet Isaiah and his chapter number 61, यशयाचा 61वा अध्याय आणि आपण त्याचे पहिले 3 वचनं वाचणार आहोत. नोटिस दिस इज द सेम वर्स दॅट जीसस रेड बट ही स्टॉप्ड ॲट अ प्लेस. तो एका ठिकाणी थांबला आणि ते आपण बघत आहोत का तो थांबला. आपण पहिले 3 वचनं वाचूया. यहोवाच्या प्रसन्नतेचे वर्ष व आमच्या देवाचा प्रतिकाराचा दिवस गाजवून सांगायला, सर्व शोक करणाऱ्यास सांत्वन करायला, सियोनातल्या शोक करणाऱ्यास राखेच्या ठिकाणी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्त्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची झाडे यहोवाचे लावणे असे म्हणते. Now how many of us have noticed की येशूनी हे पूर्ण वचनं नव्हते वाचले. येशू एका ठिकाणी येऊन तो थांबला. ज्या वेळेला त्यांनी वचन वाचायला सुरुवात केली तर त्याला ते स्क्रोल जे दिलं ते एवढेच 2 वचनाचं नव्हतं दिलं. त्यांनी तिथं थांबला, तो मुद्दामून तो एका इंटेन्शननी थांबला होता. इट वॉज इंटेन्शनल. आणि म्हणून तो ते वाचल्यानंतर म्हणतो हे शास्त्रभाग आज जे तुम्ही ऐकता पूर्ण झालेले आहे. फक्त वाचून पूर्ण झालेलं नाही, तर ही सेज दिस प्रॉफेसी इज बिंग फुलफिल्ड. बट वेअर डिड ही स्टॉप? जर तुम्ही नोटीस केलं त्यांनी दुसऱ्या वचनाच्या पहिल्या भागामध्ये तो थांबलेला आहे. कुठपर्यंत? की देवाचा आत्मा माझ्यावर आलेला आहे. आणि का आलेला आहे? टू प्रोक्लेम द इयर ऑफ द लॉर्ड्स फेवर, है ना. यहोवाचा किंवा देवाचा तो वर्ष कुठला आहे? नाही, त्याच्या अगोदर यहोवाच्या प्रसन्नतेच्या वर्षापर्यंत त्यांनी वाचलेलं आहे. टू प्रोक्लेम द इयर ऑफ द लॉर्ड्स फेवर. बट सी व्हॉट द सेकंड पार्ट ऑफ दॅट वर्स सेज. त्याचा दुसरा भाग काय आहे? अँड द डे ऑफ वेंजन्स ऑफ आवर गॉड. त्यांनी कशासाठी बोलवलं आहे? तो म्हणतो देवाचा आत्मा माझवर आहे. कशासाठी? देवाचा प्रसन्नतेचा वर्ष जो आहे तो गाजवायला किंवा सांगायला. आणि त्याचबरोबर आणि काय पुढं काय लिहिलं आहे? हे पण महत्वाचं आहे की नाही? व आमच्या देवाच्या कशाचा? प्रतिकाराचा. व्हॉट डज प्रतिकार मीन? नाश, सूड, प्रतिकार, वेंजन्स. वेन इज दॅट कमिंग? व्हेरी सून, है ना. देवाचा न्यायाचा दिवस. इन दिस वन चॅप्टर, इन दिस वन पॅसेज जे आपण आता वाचलं, पहिले 3 वचन, या 3 वचनामध्ये देवानी त्याच्या दोन्ही येण्याबद्दल एका प्रकारची झलक यशायाच्या या वचनातनं दिली होती.
त्यांनी त्याच्या पहिल्या भागामध्ये सांगितलं की कसा तो जेव्हा पहिल्यांदा येईल एक मनुष्य रूपामध्ये, तेव्हा तो कसं कार्य करेल. यहोवाचा प्रसन्नतेचा वर्ष जो आहे तो गाजवेल. आणि तो अक्षरशः येशू त्यावेळेला गाजवत होता. रोग्यांना बरं करत होता, एका प्रकारे कोड्यांना आरोग्य देत होता, बंदिवानातल्या लोकांना पाप्यातून मुक्त करत होता. ही वॉज लिटरली सेलिब्रेटिंग द इयर ऑफ द लॉर्ड. पण त्याच्याबरोबर तो तिथं का थांबला? कारण देवाच्या प्रतिकाराचा दिवस आता येत आहे, है ना. म्हणून तो तिथं थांबला. तो हे सांगत होता की इट इज फुलफिल्ड टिल हिअर. बट व्हॉट वी आर स्टडिंग टुडे, किंवा आज आपण स्वतःला काय लक्षात घेऊन देत आहोत की ते पूर्ण झालंय आणि आज निश्चित त्या कृपेच्या काळात आपण जगतो. बट ते शेवटचा भाग जो आहे, ते शेवटचा वचनाचा जो भाग आहे दुसऱ्या वचनाचा, तो आता येत आहे. देवाच्या प्रतिकाराचा दिवस येत आहे. नाव यू टेल मी, जर हे वचन पुन्हा एकदा जर सांगितलं, वी विल गेट अनकम्फर्टेबल. यू टेल मी द डे ऑफ सेलिब्रेशन इज कमिंग, आय विल से गुड. But you tell me that day of punishment is coming, I will say no, let it be. It is like a child जो म्हणतो ना, हां वेकेशन येतं आहे मग बरी आहे, पण जर परीक्षा आली की मग टेन्शन येतं. Nobody likes judgment, nobody likes exams, nobody likes this kind of testing. पण आज आपण स्वतःला काय लक्षात करून देत आहोत की जसं देवानी ते वचन सांगितलं ते पूर्ण झालंय, हे लक्षात आणा की तो काळ पूर्ण झालाय. आणि आज आपण कृपेच्या काळात जे जगतो ह्याच्यात आपण स्वतःला हे आठवण करून देऊया की तो शेवटचा भाग, दॅट लास्ट बिट ऑफ दॅट वर्स, दॅट द डे ऑफ द लॉर्ड ऑर द डे ऑफ वेंजन्स ऑफ द लॉर्ड इज कमिंग. ज्या वेळेला आपण आता प्रगटीकरणामध्ये जे वाचलं की तो कसा येतोय, कसा वस्त्र घालून येतोय तो, इज कमिंग लाईक अ किंग. ही हॅज अ स्वॉर्ड, है ना. ही हॅज हिज नेम रिटन ऑन हिज थाय अँड अग्नी आहे. जगाचा न्याय करायला तो येत आहे. इफ दिस इज प्रिपेअरिंग यू टू लिव्ह लाईक जीसस, इफ दिस इज ब्रिंगिंग दॅट कन्व्हिक्शन इन यू टू रिपेंट फॉर युअर सिन्स, हे वचन ऐकून जर आपल्याला आपल्या पापांची क्षमा मागण्याचा जर आपला देव एका प्रकारे आत्म्यात सुचवत आहे, इट इज द टाइम टू रिपेंट, इट इज द टाइम टू कम टू द लॉर्ड, है ना. कारण खरोखरच म्हणून मी जेव्हा म्हणतो ना, किती देवाची कृपा आहे की आजपर्यंत त्याचा देवाचा तो न्यायाचा दिवस आलेला नाही. इट्स जस्ट हिज ग्रेस. पॉल सेज इट इज दॅट मिस्ट्री दॅट गॉड हॅड केप्ट बिफोर द क्रिएशन ऑफ द वर्ल्ड, द चर्च एज. आज आपण स्वतःला हे आठवण करून देऊया की देवाचा तो प्रतिकाराचा दिवस येत आहे. अँड लेट अस वॉर्न आवर ब्रदर्स अँड सिस्टर्स दॅट गेट प्रिपेअर्ड फॉर द लॉर्ड इज कमिंग वन्स अगेन. Shall we pray?